आज सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सुनावणी पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांचं आरक्षण 50% वर जाण्यासंदर्भातली ही सगळी सुनावणी आहे। कारण तसं होऊ नये यासाठीचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीमध्ये राज्य निवडणूक आयोगाला दिलेत आणि त्याच्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ओबीसी समाजाचं आरक्षण जाण्याची शक्यता आहे। ओबीसी आरक्षण धोक्यात येण्यासाठी जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे आरक्षण 50% वर जाते आपण बघतोय। गडचिरोली, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, नाशिक, सिंधुदुर्ग। यापूर्वी जी सुनावणी या संदर्भात झाली त्यात नेमकं काय झालं ते आपण बघतोय। बांठी आयोगाच्या अहवालापूर्वीच्या परिस्थितीनुसारच महाराष्ट्रात निवडणुका होऊ शकतात असं कोर्टानं म्हटलं। ओबीसी श्रेणीमध्ये 27% आरक्षण देण्याची आयोगाच्या अहवालामध्ये शिफारस असल्याचं कोर्टानं नमूद केलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 70% आरक्षण दिल्याचा आरोप याचिकेमधून करण्यात आला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% मर्यादेपेक्षा जास्त आरक्षण देऊ नका असं कोर्टानं म्हटलं। बांठी आयोगाच्या शिफारसीनुसार निवडणुका होऊ लागल्या तर हे सारेच प्रकार निरर्थक ठरतील असं कोर्ट म्हणाले। घटनापीठाच्या आदेशाविरुद्ध आदेश देण्यासाठी आम्हाला विनंती करू नका असंही कोर्टानं सांगितलं। त्यामुळे एकंदरीत आता आज पुन्हा एकदा जी सुनावणी पार पडणार आहे त्याबाबत नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। 50% आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा दावा संबंधित याचिकेमधून करण्यात आलेला आहे। ओबीसी आरक्षण धोक्यात आल्यास जबाबदार कोण असा प्रश्नही त्यानंतर उपस्थित केला जातोय। संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे आणि जर ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने अधिसूचना काढलेली आहे त्यानुसार काही ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा जी आहे ती ओलांडली गेलेली आहे। या अगोदर अशा पद्धतीची आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानं अनेक ठिकाणी खास करून महाराष्ट्रामध्ये 289 पदं जी होती ती रद्द करण्यात आली होती। त्या सगळ्या दृष्टिकोनातून विकास गवळी यांनी अशी परिस्थिती पुन्हा महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे आणि आज साधारणपणे सर्वोच्च न्यायालयात काय होईल या संदर्भात त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सर, खरं तर तुमचं म्हणणं असं आहे की ओबीसीचे जे पदं आहेत, जे लोक आता निवडणुका लढवणार आहेत, लाखो रुपये खर्च करावे लागतात, त्यांची पदं वाचवावी म्हणून तुम्ही न्यायालयात आलात। सर्वप्रथम आपल्याला मनापासून धन्यवाद, कारण गेल्या अनेक वर्षापासून मी ओबीसींसाठी लढतोय। मी स्वतः ओबीसी आहे असं असताना सुद्धा माझी प्रतिमा ओबीसी विरोधी करण्यात आली होती, परंतु आज कुठेतरी दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेलं आहे। गेल्या 2021ला जशा पद्धतीनं 289 लोकांची ओबीसीची पदं रिक्त झाली होती त्याच पद्धतीची परिस्थिती किंवा त्याच पद्धतीचा राज्य निवडणूक आयोगाचा आदेश या नगर परिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी काढला होता। तीच अट त्यामध्ये घातली होती। त्यामध्ये असं म्हटलं होतं की ही निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या अनुमती याचिका क्रमांक 17,256 या याचिकेला बंधनकारक राहील। म्हणजे एकंदरीत त्या निवडणुकीमध्ये निवडून येणारे जवळपास 4200 स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी यांच्यावरती टांगती तलवार होती। लाखो रुपये लोकांचे खर्च झाले असते आणि पुन्हा निवडणूक लढून ते निवडून येतात की नाही ही सुद्धा परिस्थिती झाली असती। आणि ह्या अगोदर सुद्धा अशी परिस्थिती आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये, नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबारमध्ये झाली। अनेक लोक दुसऱ्यांदा निवडणूक लढवून सुद्धा निवडून आले नाही। त्यामध्ये त्यांचा खूप मोठा खर्च वाया गेला आणि ते कुटुंब रस्त्यावर आले। आज ती परिस्थिती येऊ नये म्हणून ही आम्ही याचिका दाखल केली आणि जवळपास आज मला विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालय या आमच्या ओबीसी बांधवांना निश्चितपणाने न्याय देईल। एक मुद्दा हा आहे की म्हणजे पण याला जबाबदार कोण आहे? आता एक तर निवडणुकांच्या संदर्भामध्ये ही जी अधिसूचना काढली त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आरक्षण टाकण्यात आलं की 50% वरती जाते। के कृष्णमूर्तीच्या घटनापीठाचा जो दाखला सातत्याने दिला जातो त्याचा उल्लंघन केलं जात आहे। हे एकंदरीत हे कोण खेळ करत आहे लोकांशी? कारण आता जर तुम्ही आले नसते तर या लोकांचं साधारणपणे म्हणजे हजारो लोकांचे सदस्यत्व रद्द झालं असतं। आपण जर मंत्रालयामध्ये गेलो तर कक्ष अधिकाऱ्यापासून तर मुख्य सचिवांपर्यंत छोट्या छोट्या गोष्टीवर आम्हाला असं दिसते, आम्हाला तसं दिसते, अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवू शकते, हे कलोकल्पित त्या ठिकाणी
प्रत्येक फाईलवर ते रंगवतात. परंतु इतका मोठा घोळ या ठिकाणी आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी मान्य केलं नाही आणि त्यांनी ती प्रक्रिया पूर्ण केली आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती तयार झालेली आहे. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की ह्यामध्ये दोषी असलेले जे काही ग्रामविकासचे अधिकारी असतील, नगरविकासचे अधिकारी असतील आणि राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी असतील, यांच्यावर जी कंटेम्प्ट पिटिशन फाईल केली ती सर्वोच्च न्यायालयानं ॲक्सेप्ट केली पाहिजे आणि त्यांना निश्चितपणाने शिक्षा दिली पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.